आंबा। नमस्कार, मी लताच क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्या भेटीला घेऊन आहे चिकन दम बिर्याणी। तर काही वेळ न लावता पटापट चला करूया आपण चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणी करण्यासाठी मी ते 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता मी इथे 2 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याला मॅरिनेट करणार आहे मी आता। तर मॅरिनेट करण्यासाठी मी 2 चमचा दही टाकले आहेत। 2 चमचा दही टाकल्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकले। आलं लसूण पेस्ट थोडंच टाकलं आहे, कारण आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये पण करायचं आहे, त्यामुळे आलं लसूण पेस्ट टाकले। आणि आता हे लिंबू पिळणार, लिंबाचा रस टाकणार आहे मी त्यावर। तर हे लिंबाचा रस पण टाकलेला आहे। थोडं मीठ टाकायचं आहे। आणि आता हे सगळं आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत। हे चिकनला लावून घेतलं मी असं व्यवस्थित। चिकनला लावून घेतलं आहे बघा, हे असं व्यवस्थित चिकनला लावून घेतलेलं आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे। आता मी हे झाकून ठेवलं ते एका बाजूला। चिकनचं झालं। आता हे तांदूळ घेतलेत मी, बिर्याणी तांदूळ घेतलेत हे बघा। आता हे तांदूळ मी धुवून घेणार आहे। तांदूळ पण 1 किलो घेतात। 1 किलो चिकनसाठी मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ पण धुवून घ्यायचे व्यवस्थित। तर आता हे 2 वेळा मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ पण मी थोड्या वेळासाठी अर्धा 1 तास भिजत ठेवणार आहे झाकून ठेवून। तर आता तांदूळ मी धुवून बाजूला ठेवून दिलेत। आता हा जो तळायचा कांदा आहे, तळण्यासाठी कांदा आहे, त्याच्यावर मी मीठ टाकलं आहे आणि लिंबू पिळून घेते। त्यावर लिंबाचा रस टाकून हे असं व्यवस्थित मिक्स करायचं हाताने, असे सुटसुटीत होईपर्यंत। आणि ते आपल्याला 15-20 मिनटं झाकून ठेवायचे एका बाजूला। आता मी हा चिकनचा रस्सा करण्यासाठी मसाला तयार केला आहे, तो ग्राइंड करून घेतला आहे। इकडे 20 मिनटं व्हायला आली तांदूळ भिजवून, म्हणून मी हे गॅसवर पाणी उकळत ठेवलं आहे। त्यावर त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकते। तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हे बघा दालचिनी, चक्रीफूल, मसाला वेलची आणि वेलची पावडर हे सगळं टाकून त्याच्यानंतर तेल पण टाकलं। हे सगळं टाकल्यानंतर तेल टाकायचं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे बघा तुम्ही। आता पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता मी त्यामध्ये तांदूळ टाकून घेते। तर या झाऱ्याच्या साहाय्याने मी हे तांदूळ टाकून घेणार आहे त्यामध्ये। हे असे तांदूळ सगळं टाकून घेणार आहे। तांदूळ सगळे टाकून झाल्यावर हे असं व्यवस्थित सगळे करायचं आहे। झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचे तांदूळ, एका जागी बसू नये म्हणून। आता त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे तो भात शिजेपर्यंत इकडे मी ज्या कांद्याला मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवला होता, तो आता मी चांगलं व्यवस्थित पिळून घेणार आहे कांद्याला। हे बघा, त्यातलं पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित असं चांगलंच त्यातनं पाणी काढून टाकायचं आहे। बघा, असं करून व्यवस्थित सगळं पाणी काढायचं आणि असं सुटसुटीत करायचं आहे त्याला कांद्याला, म्हणजे कांदा लवकर तळला जातो। तोपर्यंत इकडे बघा माझं कांदा आता झालं आहे सगळं, कांद्यातलं पाणी काढून झालेलं आहे सगळं। तोपर्यंत इकडे भात पण शिजत आलेला आहे। तर अशा प्रकारे इथे सगळा माझा कांद्यातून पाणी काढून झालेलं आहे।
बघा हे जरासंच राहिलं आहे. इकडे एवढ्या सगळ्या कांद्यातून पाणी काढून झालेलं आहे, तोपर्यंत इकडं भात पण शिजलेला आहे. तर आता मी भात आता ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे. हे असं चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. 90% भात शिजला होता. हे असं चाळणीमध्ये मी भात काढून घेतलं आहे. त्यामध्ये पटकन आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे, नाहीतर भात खाली असा चिकटतो आणि चिकचिकीत होतो. आपल्याला तांदूळ सुटसुटीत करण्यासाठी मी हे पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये, आणि आता तो झाकून ठेवते. असं त्यांनी झाकून ठेवायचं आहे. आपला भात शिजून तयार आहे इकडे. आता इकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. कांदा तळून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी, म्हणून इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. बघते तेल गरम झालं आहे काय. एक कांद्याचा तुकडा टाकून. तर आता तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. मी आता हा सगळा कांदा त्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, हे असं सुटसुटीत करून टाकायचं आहे कांदा सगळा. आता ते तळायला घ्यायचं आहे. कांदा तळायला कमीत कमी 15 मिनटं लागतात. मंद ते मीडियम आचेवर असं कांदा चांगला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला ब्राऊन कलरवर. जर गॅस जास्त फास्ट केला तर तो कांदा करपू शकतो, म्हणून मीडियम टू मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे, कांदा तळून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा कांदा लाल झाला आहे, छानपैकी ब्राऊन कलरवर आला आहे. आता मी त्याला काढायला सुरुवात करते, म्हणजे तोपर्यंत ते हळूहळू सगळं लाल होईल कांदा. तर आता मी हा कांदा काढून घेते. हे बघा, कांदा काढेपर्यंत किती लाल झालं आहे, कारण तेल गरम असतो म्हणून त्याची प्रक्रिया चालू असते. झालेलं आहे. मी चिकनची ग्रेव्ही करण्यासाठी आता एक टोप ठेवलं आहे गॅसवर, आणि कांदा तळण्यासाठी जो तेल शिल्लक होता तोच मी तेल आता वापरते. इथे बघा, आता त्यामध्ये जिरं टाकणार आहे. जिरं टाकलं आहे बघा. तेल गरम असल्यामुळे ते लगेचच जिरं फुललं गेलं आहे. तमालपत्र टाकलं आहे, आणि सगळेच खडे मसाले मी सगळे टाकलेत एकदम. आणि आता त्यामध्ये मी हे कांदा जो ग्राइंड करून ठेवला होता, 1 किलो चिकनसाठी 1 किलो भातासाठी मी 1 किलो कांदा हा ग्राइंड करून ठेवला होता. आता हा चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि खड्या मसाल्यामध्ये. आता मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, कारण ती पण कच्चीच असते, त्याच्यामुळे या कांद्यासोबत भाजली जाईल, म्हणून मी आता आलं लसूण पेस्ट टाकलं आहे. आलं लसूण पेस्ट आपण मॅरिनेट करताना चिकनला लावला होता, म्हणून इथे बेताचीच टाकायची आहे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता तुम्ही बघू शकता कांदा अगोदर कसा दिसत होता आणि आता किती कमी दिसायला लागला आहे. हे बघा, आता तो गोळा होत आलेला आहे. याचा आता तो चांगला शिजलेला आहे कांदा. आता मी ही टोमॅटो प्युरी टाकणार आहे त्यामध्ये. जराशी आता ही 2 टोमॅटोची झालेली आहे. अजून मी ती टोमॅटो प्युरी करणार आहे, दुसरी करायला घेते. तोपर्यंत मी ही टोमॅटो प्युरी टाकले त्यामध्ये. टोमॅटो प्युरी पण आपल्याला हे सगळे मिक्स करून घ्यायचे अशी व्यवस्थित त्यामध्ये. आता त्यामध्ये मी हे पुदिना आणि कोथिंबीर ग्राइंड करून घेतलेलं ते टाकायचं यामध्ये. ते पण यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
व्यवस्थित असं सारखं हलवत आपण परतत राहायचं, याला व्यवस्थित हलवत राहायचं सारखं, नाहीतर खाली लागू शकते. हे बघा, मी एकसारखं असं हलवतच राहिलेले अशी व्यवस्थित. इथे माझे सगळे टोमॅटो प्युरी वगैरे टाकून झालेले आहे. आता तुम्ही बघता ग्रेव्ही कशी छान दिसायला लागलेली आहे, छान व्हायला लागलेली आहे आता ही, आणि त्याचं तेल पण सुटत चाललेलं आहे. आता मी या क्षणी यामध्ये बिर्याणी मसाला टाकला आहे. 1 पाकीट टाकून जरा मिक्स करून घेते. आता हा दुसरा पॅकेट टाकला आहे. हा बघा, दुसरा पॅकेट बिर्याणी मसाला टाकला आहे. चांगला मिक्स करायचं आहे. त्यामध्ये कांदा त्या प्युरीमध्ये ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते झाले सगळं मिक्स करून माझं. तर मी हे गरम मसाला टाकला आहे. त्यामध्ये मी घरी बनवलेला गरम मसाला टाकला आहे जरा त्यामध्ये, आणि हे असं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची आपल्याला. हे बघू शकता तुम्ही कशी छान ग्रेव्ही झालेली आहे. आता या क्षणी मी यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहे. चिकनला सगळं व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे मसाला आपल्याला असं. हे बघा, हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे झालं की वाफेवर शिजवून द्यायचं आहे. झाकण ठेवून मी आता हे चिकनची ग्रेव्ही शिजवायला ठेवलेली आहे. त्याला आता 15-20 मिनटं झालेली आहेत. चिकन शिजत आलेलं आहे. आता मी आता ते बिर्याणीला थर लावण्यासाठी एका टोपामध्ये, मोठ्या टोपामध्ये तेल टाकले खाली तळाला. आता तर त्या व्यवस्थित सगळ्या टोपाला लावून घ्यायचं आहे तेल, कारण भात लागू नये म्हणून. आणि आता इथे बघा, हे आता मी भात टाकायला सुरुवात केलेली आहे, थर लावायला सुरुवात केलेली आहे. पहिला मी भात टाकला आहे, त्यानंतर तळलेला कांदा टाकला आहे, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली, पुदिना टाकायचा आहे. आता ही बघा, ही ग्रेव्ही तुम्ही बघू शकता कशी वाटत होती, आता कशी दिसते. छान दिसते ग्रेव्ही. खूप पातळ झालेली आहे. पातळ म्हणजे आपल्याला पाहिजे तशी घट्टसर, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशी झालेली आहे ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता. आता ग्रेव्ही टाकले तर परत दुसऱ्यांदा मी भात टाकले त्यामध्ये थर लावताना. परत एकदा कांदा, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना असं टाकले. आता मी हे बघा कसं आता मी थर लावते. चिकन टाकलं. आता मी हा जरा पिवळा भात केला आहे. हळद लावले मी त्याला. मी कलर नाही टाकला आहे. हळद लावून पिवळा भात केलेला आहे. माझ्या जाऊबाई मदतीला आल्यात, कारण 10-15 जणांची बिर्याणी होती म्हणून मदतीला आल्या त्या जाऊबाई. तर परत त्यावर हे अशा प्रकारे आमचं चाललं होतं थर लावायचं. हे बघा कशा जाऊबाई अशापासून व्यवस्थित असं चिकन टाकतात भातावर. आता हा लाच्छा आहे, भात टाकलेला आहे. तर लास्टला मी कांदा टाकला आहे भातावर, तळलेला कांदा टाकला आहे, कोथिंबीर टाकली, सगळे टाकले, पुदिना टाकला आहे. जरासं पाणी शिंपडलेलं आहे त्यावर. आणि हे बघा, हे 1 चमचा एवढा आपल्याला तूप टाकायचं आहे, कारण तूप टाकल्यावर छान
टेस्ट येते, भरपूर छान टेस्ट येते त्याला आणि सुगंध पण छान येतो. आणि अशा प्रकारे ठेवलेली आहे आता दमावर बिर्याणी. हे बघा, वाव, खूप छान झाले, खूप छान सुवास एवढा घरभर सुटला आहे बिर्याणीचा. त्या वासानेच खावीशी वाटते, एवढी छान झाले. तर अशा प्रकारे माझी इथं बिर्याणी करून तयार आहे. दम बिर्याणी, थराची बिर्याणी करून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम.